काढायची ना तिथून. काढा की तुम्हाला तुमचं कसं माहिती आहे का? ऐका ना साहेब, आम्ही म्हणतो काढत नाही, काढत नाही तसा विषय नाही. घरचा विषय आला की आम्हाला काढावं. आमच्याकडे काय सांगू? घटनेवर आहे ना. काढायचा विषय माझ्याकडे आहे. मग आम्हाला काय करावं? तुम्हाला किती विषय सांगितले ते आहेत ते अधिक काढा ना क्रमांकाचा तुम्ही. विषय पण नाही, त्याला आम्ही सगळे तिथे गोळा होतो आणि त्याला काढायला लावतो. फक्त तुम्ही माणसं पाठवा, आम्ही ते काढून घेऊन आमच्याकडे लावू. हा, तुम्ही ती ते गटार नाव अशी येतं. नाही, ती ओळखूच येत नाही ती गटार आहे. ग्राउंड लेवलला आले, पूर्ण ग्राउंड लेवलला आले. हे ओळखूच येत नाही ती गटार आहे. जमिनीत एक लेवलला आले. एक लेवलला. 30 मीटर काहीतरी तिथनं ती बोळे परंपर ते आत्ता त्याच्याकडे मटेरियल बेशील त्याचं काम करायला घेत आहे ती 30 मीटर मध्ये आत्ता टाकून घेतली लगेच पुढून हा, मागचं ते ती राहिलं. मधला पट्टा लगेच तरी कामा झाले की पुढे येते पुढचं 30 फूट आहे का? मग ती पुढं बसन की ते पुढचं बरोबर मधलं सेंटर बसन की ते हायड्रोजन पुढे येतंय बरोबर ठीक आहे 30 मीटर 30 फुटाचा रोड असेल का आपला नाही. हा मग जिथं गरज तेवढं करा. हा तिथनं जी मध्ये गुतले का नाही पलीकडच्या बाजूने तिथनं बरोबर बाहेर काढले की आउटलेट बाहेर गरज निघतो ना. कुठे? त्यांच्या घराच्या कॉर्नरला. तिथं यायचं. त्याच्या अलीकडे. तुमच्या लक्षात आलं बघ कुठं म्हणलं पाण्याची टाकी आणि मध्ये जातो रोड तिथलं मधलं पुरून टाकायचं काढायचा का चांगल्या पंडिताकडे भीमनगरचे तिथले शौचालयाचा आउटलेट काढा ना. किती 4 महिने झालं सांगितलंय म्हणतात तुम्ही, पण कामच काय करत नाही. मला काय कळलं नाही. काय स्मित हास्य करण्यासारखा विषय नाही साहेब. सिरियस विषय आहे. तुम्ही माहिती देताय आम्हाला. मला काय कळलं नाही. तसंच राहतंय. गाडी भरून नेली, शौचालय मोकळे होते ते पण ते फुल भरलं पण शौचालय तसं मोठे वर येतं तेच कारण नाही. पण ती प्रत्येक वेळेस काय होतं, गाडी आणायची भरून न्यायचं, गाडी आणायची दोन्ही ठिकाणचं आहे. भीमनगर मध्ये एक आहे आणि कानाडगडीतली एक आहे. दोन्ही शौचालय पण ती प्रत्येक वेळेस गाडी आणायची आणि भरून द्यायचं. मग तिचं आवड स्पॉटवर दोनदा घेऊन गेलो. दोनदा घेऊन गेलो. मारलेल्या कोंबड्यातून दुसऱ्या रूम मधल्या कोंबड्यातून बाहेर येते खाली खाऊ तरी कमी खाली हौदरी कमी हाऊस मोकळं करून घेतलं. आणि ह्या कोंबड्यातून निघाले तर दुसऱ्या कोंबड्यातून वर येते. हा इकडं रिप मारली ते ह्याच्यातून बाहेर महिलांची का पुरुषांची? अलीकडची का अलीकडची पुरुषांची पुरुष होय होय. कानाडगलीमध्ये पण सेम प्रोसेस आपण काढले सुमन नगरचं आहे का ओढ्याच्या हा, कडे ते पण तसंच ते पण तसंच आहे मग. साहेब काहीतरी मार्ग काढावा लागतो. काय होते लय दिवस झाले पेंडिंग विषय आहे. त्याला एक पर्याय करावा लागेल. सर, बरं आधी काय नाही घेतलं सर, काय? आधी काय नाही आम्हाला मी काय सांगतोय का आता मला सिव्हिल पॉईंट नाही तर तू कोंबडा बदलावा लागेल. कोंबडा बदलायसाठी आपल्याला काय करावं लागेल की तिथे जर 6 संडास असतील तर आज ह्यांनी 2 संडास स्वच्छ करायचे. ती भांडं बाजूला काढणार. आपली माणसं कंटिन्यू तिथे ठेवा. तुमचं भांडं बाजूला काढणार. काम होईपर्यंत त्या कोंबड्या सहित सगळं नवीन बसवणार. PCC करणार सगळी. आता आउटलेट बाहेर आणणार. बाहेर आणून ते आउटलेट जर मागचा आउटलेट खराब असेल तर त्या खराब आउटलेटला बघून टाकीत टाकणार. बरोबर आहे. आपल्याला असे दोन संडास करत जावं लागते कारण 2 संडास सगळे बंद करून चालणार नाही. चालणार नाही. ह्यांनाही वापरायचं आणि आपल्याला सेट नाही झालं तर लोक येऊन बसले. हा, सगळेच बंद ठीक आहे. पडले. सगळे बंद नाही करते. आपल्याला टप्प्याटप्प्याने दोन जावं लागेल. ती मार्ग चालू तर करावं लागेल ना साहेब. हे करीत असताना ह्यांचा माणूस तिथं लागेल आणि पाणी लागेल तर आमची माणसं दोन घुसणार माणसं नाही. पाणी आहे. पाण्याची अडचण नाही. पाणी आहे. बोर आहे का? बोर आहे. पाणी टाकीला कनेक्ट केलेलं आहे. काल घालायचं आज उद्या काही माणसं कामावर येत नसते. काम शनिवारपासून चालू आहे. असं नाही की आम्ही 4 महिने थांबलो साहेब. नाही आम्ही मागची दिवस नका आम्ही 4 महिने झालं थांबलोय. 8 दिवसापूर्वीचा विषय आहे काही. आता विषय आहे. काय? आता 4 महिने झाले तुम्हाला सांगतो राव. 8 दिवसापूर्वी तुम्ही पुढं फॉरवर्ड करता विषय म्हणतो. बोर्डाचा विषय तुम्ही सांगितलं की दिवस झाला. लगेच सांगितलं यांनी फास्ट करते. तुम्ही का थांबवता विषय मला काय कळलं नाही. तरी कसं आहे? अहो साहेब ऐका की साहेब ऐका की बाहेर गावचा नेमका विषय नाही हो. रिस्पॉन्सिबल पर्सन कोण आहे मग आम्ही चॅनल प्रॉपर चॅनल प्रॉपर चॅनल सुरुवात
काय करायची? सांगा तरी. शनिवार रविवारी ते मग मी कानाडलेली बसून सुरू करतो. हा कानाडलेली भीमनगर. आणि पाण्याचा सांगण्यात आपलं गटरीचा विषय संपला. आता प्रयोग जे आहे फक्त मला गटरीचा विषय घेऊ. पहिलं कानाडलेली फक्त पाण्याचा बघा. विषय. होय. साहेबांचं काय असतं? रेडी असते. आता टाकी मला उद्या सांगायला बरं का? केलाय परवा. हा. आणि काही काळजी करू नका, थोडा टाइम लागेल. नाही वेळ लागू द्या. जास्त वेळ लागेल. पूर्ण पैसा आहे. आता सध्या पाणी सोडलं तरी पाणी सोडलं नाही. आता पाणी असलं तरी 15 मिनिटात पाणी समजा. प्यायचं म्हणलं की पाणीचं दुसऱ्यांना बोलायचं. मी एकदा येईन तुमच्या. हो चालेल. खरंच या. जरा तुम्ही पण गेले आल्यावर आम्हाला पण बरं वाटेल. जेवायला बरं वाटलं. घर स्वच्छ म्हणल्यावर दार पण स्वच्छ पाहिजे. दारातच इतकं घाण असते. पूर्ण कर्म शहराचीच अवस्था तशी झाली. अहो, पण तुम्हाला वाटत असेल पण आपल्याला तुम्ही सहकार्य पाहिजे. हो, आता सगळ्यांनी तुम्ही कधी येता तेवढा आधी सांगा. बरं, बरं. तुम्हाला बघता येईल काय. माझा नंबर घ्या. आहे तुमच्याकडे? आहे. फोन करत जा. नंबर दे. आज तरी इतकी काही झाली नाही. ताई, आपण करमाळा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी आला होता, तर आपल्या समस्या काय सांगितल्या आणि कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला? आम्ही पाण्यासाठी आलो. हां आम्ही पाण्याच्या समस्या घेऊन आलोय. गटरीची समस्या घेऊन आलोय. पाणी काही व्यवस्थित नाही आमच्या नळाला. बरं. आणि गटरी पण व्यवस्थित स्वच्छ नाही. त्यासाठी आम्ही आमचं तक्रार करायसाठी आलो. याच्या आधी सांगितलं होतं तुम्ही? हो 2-3 वेळा आम्ही तक्रार 8 वेळा झालेले हं. आणि महिलांनी तर दिवसाच्या तक्रार- पुरुषांनी पण भरपूर तक्रारी दिलेल्या आहेत. बरं बरं हां. खूप वेळा अर्ज केले. 2 वर्ष झालं पाणीच येत नव्हतं. पण आता तरी पाण्याची सुरुवात बघू म्हणून आम्ही अर्ज केले. म्हणजे अधिकाऱ्यांनी लक्षात नाही दिलं हो तुमच्या? लक्षच बरं. नाही दिलं. गटरी पण नाही. स्वच्छ नाही. हां हां एकदा येतात काढतात परत 12 वाजता येतात महिला उशीरपर्यंत बरं असं करतात. गाळ काढला की लगेच कधी घेऊन जात नाहीयेत. हं. त्यामुळे ते लहान लेकरं त्या गाळावर पडले काय काय झाले कळत पण नाही. बरं दिवस मावत आणि मच्छर येतात भरपूर असे गटरींवर घर येत आमचे. हं. स्वच्छता कसलीच नाही. स्वच्छता पाहिजे. पावडर मारणं नाही, औषध वगैरे मारणं नाही, काही नाही. स्वच्छता ताई काय आहे? स्वच्छता काहीच नाही. बरं मग आता एक तर दार स्वच्छ पाहिजे आणि गटर पण स्वच्छ पाहिजे ना. बरं. दारात तरी स्वच्छ पाहिजे. बरं आता आपण गेला होता नगराध्यक्षांना भेटला तुम्ही किंवा काय त्यांनी काय सांगितलं? त्यांनी म्हणले आता शनिवारपासून करायला घेऊ का. लवकरात लवकर सोडवतो प्रश्न. बरं मग काय पाण्याची समस्येचा काय विषय? पाण्याचं काय आहे ते म्हणले शनिवारपासून काम चालू करू. शौचालयाचा ही बिकट प्रश्न आहे तिथला. हा शौचालयाचं झालं, पुन्हा गटरीचं झालं, पाण्याचं झालं. बरं पाण्याचं आता सध्या तर पाणी शनिवार कसलंच नाही. सगळ्या कामाला शनिवारपासून मुहूर्त देऊ म्हणून असे सांगितलेले आश्वासन दिले. सर काय आहे? आपण गेला होता नेमकं काय विषय काय? प्रभाग क्रमांक 7मध्ये जो परिसर येतोय 7 खास करून कानाडपल्लीचा भाग आहे, मेन रोडचा काय भाग आहे, भीमनगर आहे आणि शिंदे गल्लीचा काय परिसर आहे. तर प्रामुख्यानं या ठिकाणी मोठमोठ्या ज्या काही मूलभूत अडचणी आहेत त्या मूलभूत अडचणीसुद्धा आम्ही वारंवार मान्य करतोय. अक्षरशः जनरल बॉडीमध्ये सुद्धा आम्ही पहिल्या हा विषय घेतला होता, परंतु काय अडचण आहे ते आम्हाला अजून कळालेलं नाही आहे. आज प्रभागातल्या आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस जास्त वाढायला लागलेली आहे आणि पाण्याची जी गरज आहे ती पाण्याची गरजसुद्धा त्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. त्यामुळं एकतर पाणी दिवसाआड सुटतं आहे आणि जे सुटतं ते पुरेशा दाबाने येत नाही आहे. ज्या ठिकाणी
अजिबातच कसलंच पाणी येत नाही. अशा आमच्या काही माता भगिनी आहेत, पाण्याशिवाय काहीच शक्य नाही आहे. त्यामुळं आम्ही विनंती केली की पाणी आम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. जे काही तुमच्या तांत्रिक बाबी असतील त्या लवकर उरकून घेऊन आम्ही सनदशीर मार्गाने आज सगळ्या या आमच्या लाडक्या बहिणींना घेऊन इथं आलेलो आहोत. आज आम्ही त्यांना विनंती केली की तो आमच्या प्रभागातल्या अडचणी दूर करा. प्रामुख्यानं पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भातल्या अडचणी आहेत. भीमनगरमधल्या असतील, कानाड गल्लीतल्या असतील किंवा राशीनपेठच्या काही भागातल्या असतील, शिंदे गल्लीतल्या असतील. आम्ही आज त्यांना सनदशीर मार्गाने विनंती केलेली आहे आणि आम्ही त्यांना वेळ पण दिलेला आहे की बाबा एवढ्या कमीत कमी वेळेमध्ये आमच्या ह्या समस्या सगळ्या मार्गी लावाव्या. काय त्यांनी काय सांगितलं? त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर आठवडाभरात गटरीची कामं चालू करतो. आठवडाभरात आम्ही जवळपास कोटेशन झालेले मागे मंजूर झालेली ती गटर आहे. त्याचं आउटलेट बाहेर न निघल्यामुळे सगळं आतून चालेल. आणि वारंवार सांगितलं काय जणांची कोणाची छत्री असेल काय अतिक्रमण असेल तिथे या महिला यायला तयार आहेत की बाबा तुमच्यामुळं आमची लेकरं आजारी पडायला लागली. तिथं तुम्ही येतात ती येतात काढायचं काम ह्याच्यात अधिकारी पण जरा ढिलेपणा करतात. त्यांनी तत्परतेने घेतलं की बाबा काढा म्हणलं की ते आउटलेट रिकामं होईल आणि गटरीचा प्रश्न मार्गी लागत. पण काही गोष्टी अशा असतात कवर बी टाळतच जाते. ते टाळणं बंद केलं तरी काम होणार आहे. पलीकडच्या बाजूने जी कानाड गल्लीत पाणी येत नाही तिकडचं TSB झालेलं आहे, फायनल कोटेशनला गेलेलं आहे. म्हणजे आपली जी पाईपलाईन बदलायची ती छत्रपती हार्डवेअरपासून ते कानाड गल्लीपर्यंत पलीकडच्या बाजूनी एक आलेली त्या लाईनीत जुनी लाईन आहे. म्हणजे आतमध्ये सगळं बर सोडून तिथं प्रेशरच येत, पाणीच येत नाही तिथं. तर आता चालले ते टाकी बसून देतो म्हणले 2,000 लिटरच्या. तिथलं बोर आहे, बोरमधनं पाणी त्यात सोडायचं आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरायचं. ज्यांनी त्यांनी वापरलं ना म्हणजे तुम्ही चालू केलं तुम्हीच बंद केलं तर मोटर जळणार नाही आणि जळली नाही तर तुमची अडचण होणार. आणि परत आपण काय पर्याय काढलाय त्याच्यावर, पाण्याची टाकी वरती जी आहे समजा ज्या दिवशी पाणी झालं नाही प्रेशरने पाणी आणून आपण त्यात शिफ्ट करू. कशाचं? टँकरचं. त्या तिथं 2 टाक्या लागल्या 4,000 लिटर त्यात बसतं. मग राहिलेलं पाणी तुम्ही तिथं लगेच घेऊन घरी जाऊ शकता आणि त्यातलं वापरून तुमची तेवढ्यापुरती समस्या सॉल्व्ह होते. आता आत्ता गेले टाकी बसवायला चालू करणार आहे. एक माझ्या हिशोबाने संध्याकाळपर्यंत तिथं टाकी बसते. शौचालयाचा सुद्धा तिथला एक पॅकच झालेलं आहे. म्हणजे त्याचं आउटलेट कसं झालंय ती आता त्यांना पण वाघमारे साहेबांना बी म्हणलं कसं करता येईल ती बघा. ती म्हणले 2 टॉयलेट बंद करून ते चालू करू म्हणले. म्हणजे 2 बंद राहतील तर आउटलेटचं काम करू, परत 2 टाकू. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा त्यातनं बाहेरच पडत नाही, पॅकच झालंय आतमध्ये. मी म्हणतो काहीतरी तांत्रिक काय गोष्टी झाल्या असतील त्यांनी ती पॅक झाली, सेक्शन करून ती काढून घेतो म्हणले. आता तरी बी मी म्हणतो 1-2-4 दिवस त्यांनी म्हणलेले शनिवारपासून चालू करू. 2 दिवस जरी धरले तरी त्याला 10-15 दिवस जातील पण सुरळीत होईल 15 दिवस. नगरपालिकेने काय म्हणणं आहे की कर्मचारी कमी म्हणतात ते, त्याच्यामुळे एका गल्लीत कर्मचारी 8-10 दिवसालाच येतात. आज आला तो 10 दिवसांनी 15 दिवसांनी साधारण 2 कर्मचारी तर 7 नंबर वार्डाला असतील. आठवड्यात एवढा मोठा वार्ड आहे घेतली किती गटरी काढतात आणि आले तरी 2 पाटे ही काढतात निघून जाते. त्यांची गाडी उचलून आणणार संध्याकाळी येतो तोवर इथं माणसाला पाणी दिसलं दारात घाण कोण. आम्ही प्रामुख्यानं त्यांना एक गोष्ट लक्षात आणून दिली की करमाळा शहरामध्ये काही प्रभागांमध्ये अतिशय टॉप लेवलची स्वच्छता होती. स्वच्छतेला आमचा अजिबात विरोध नाही आहे. पूर्ण मॅनपॉवर वापरून काही प्रभागामध्ये स्वच्छता केली जाते, परंतु काही विशिष्ट प्रभागाला सवतीची वागणूक दिली जाते असा आमचा समज व्हायला आता लागलेला आहे हळूहळू. खास करून आमच्या 7 नंबर प्रभागाला, कारण तिथं माणसं अतिशय कमी दिली जातात आणि जी माणसं आहेत ती त्यांना ती काम उरकत नाही. ती पण माणसं आहेत, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्याचा अर्थ नाही. त्यामुळे आम्ही विनंती अशी केली की जी मॅनपॉवर आहे ती मॅनपॉवर जी मनुष्यबळ आहे ती सगळ्या वार्डामध्ये समतोल प्रमाणामध्ये विभागणी करून तुम्ही एक दिवस काम करून घ्या म्हणजे कर्मचाऱ्यांना अडचणी येणार नाहीत आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल. स्वच्छतेच्या प्रश्नाला आणि पाण्याच्या प्रश्नाला आम्ही प्राधान्याने त्या ठिकाणी मांडले. आपण या ठिकाणी गटप्रमुख म्हणून इथं काम करता. इथं मोठी समस्या अडचण सांगितलेली आहे. काय आपली काय पुढची भूमिका असणार आहे? आज साहेबांना आपण सांगितलेलं येणाऱ्या जनरल बोर्डात आपण त्याचा बऱ्या प्रमाणात उठाव करून जर मान्य झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करून साहेबांना सांगितलेलं की हा आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला. मॅडम, आता आपल्या इथं कानाड गल्ली भीमनगर येथील महिला आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या समस्या काही मांडल्या, पाण्याची गटरीची स्वच्छतेचा काही विषय मांडला. नेमका काय त्याविषयी काय सांगाल? कानाड गल्ली येथील आता बऱ्याच महिला आहेत त्यांचा प्रमुख समस्या आहे ती पाण्याची. त्यांना
पाण्याचा खूपच प्रॉब्लेम येतो. आलं तरी थोडा वेळच पाणी लागतं. तर पाण्याचं म्हणजे पाणी रेग्युलर कसं येईल ह्याकडे आम्ही लक्ष देऊ. आणि त्यांच्या स्वच्छतेविषयी पण बऱ्याच समस्या आहेत, त्या पण पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. शौचालयाचा एक त्यांनी विषय मांडला होता, म्हणजे ते सारखं नेहमीच चोकाप होत आहे म्हणून. शौचालयाचे पूर्ण शहरातलेच विषय घेतलेले आहेत. तो त्याचा मान्यता पण भेटलेली आहे, ते पूर्ण करण्याचा